अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः। या श्लोकात भीम, अर्जुन, युयुधान, विराट, द्रुपद यासारख्या वीरयोद्ध्यांचा उल्लेख आहे. हे आपल्याला शिकवतं कोणतीही मोठी लढाई एकट्याने जिंकता येत नाही. ती जिंकण्यासाठी अनुभवी निष्ठावान सहकाऱ्यांची गरज असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धी पुरेशी नाही, तर योग्य साथ आणि सहकार्य खूप गरजेचं आहे. दुर्योधन आपल्या सैन्यातील योद्ध्यांची नावे घेऊन आपली ताकद समजावून घेतो. आपल्याही जीवनात स्वतःच्या क्षमतांचा, कौशल्यांचा आणि आधारांचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव असणे म्हणजेच आत्मविश्वास वाढवणारा पहिला टप्पा आहे. हा श्लोक म्हणजे युद्धापूर्वीची मूल्यांकन प्रक्रिया आहे. त्यामुळे आपल्याला समजतं की कोणतेही मोठे निर्णय घेण्याआधी योग्य विचार, निरीक्षण आणि योजना खूप गरजेची आहे. यश मिळवायचं असेल तर तयारी आणि दूरदृष्टी दोन्ही अतिशय आवश्यक आहे. दुर्योधन हा राजा असूनही आपल्या योद्ध्यांची माहिती घेतो. ही कृती आपल्याला सांगते की नेतृत्व म्हणजे केवळ हुकूम चालवणं नाही, तर आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवणं आणि त्यांचा सन्मान करणे. खरे नेतृत्व हे सहकार्य ओळखूनच निर्माण होते. हा श्लोक आपल्याला सामूहिक बळाचं महत्त्व शिकवतो. विरोधकांची ताकद कमी लेखू नका असं सांगतो. कठीण प्रसंगासाठी आधीच तयारी ठेवा. दूरदृष्टी ठेवून निर्णय घ्या. नेतृत्व म्हणजे सहकार्य अधिक निरीक्षण. आत्मविश्वास ठेवा, अहंकार नको. श्रीकृष्णार्पणमस्तु.